मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण शेतीपूरक जोडधंद्यामध्ये मागच्या पहिल्या भागाला खूप चांगला प्रतिसाद दिला, म्हणून मी तुमच्या आग्रहास्तव बरेच जणांचे कमेंट आले होते, त्याच्यावरून आपण हा दुसरा पार्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आणि आजचा आहे कोटा आहे किंवा 1 मिनिटात हे आयुष्य बदलत नाही, पण 1 मिनिटात घेतलेल्या निर्णयामुळे हे आयुष्य नक्कीच बदलते। आणि अशाच आज शेतीला पूरक असे जे जोडधंदे आहे हे मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। फक्त माझी सर्व शेतकऱ्यांना ही नम्र विनंती आहे की आपण जे काही आपल्याकडे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करून हे विकणं हे खूप आवश्यक आहे। त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला तर दूध आपण 50 रुपये लिटरनं दूध आपण देत आहोत, पण त्याच्यामध्ये जर आपण दुधासाठी आपल्याला 25-30 रुपये खर्च येते, पण त्याच्यामध्ये आपण 2 रुपयाचं निंबू जर टाकलं तर दही बनवून आपण सहज त्याच्यावर 20-25 रुपये कुठल्याही म्हशी बिशी न सांभाळता आपण आरामात हे दह्यावर कमवू शकतो। सोबतच आता ज्या शेतकऱ्यांची पपई आहे त्या लोकांनी मी हे स्क्रीनवर तुम्हाला मशीन दिसत आहे, या सिंपल अशा मशीनच्या माध्यमातून आपण हे जे आहे टुटी फ्रुटी चेरी आरामात घरच्या घरी तयार करू शकतो। त्यानंतर आता रस्त्याने येत असताना बरेच ठिकाणी मला जे आहे हे केळीचे जे आहे हे कच्चे जे केळी आहे ते रस्त्यावर पडलेले दिसलेले आहे, पण माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की कुठेही हे न करता तुम्ही हे या ठिकाणी अमेझॉनवर पाहू शकता की केळी पावडर हे किती रुपयाला हे विकल्या जात आहे। 200 ग्रॅमचं केळी पावडर हे 100 रुपयापेक्षा जास्त रेट मध्ये हे आपल्याला इथं दिसत आहे अमेझॉनवर। हे मी तुम्हाला खोटं नाही सांगत आहे, तर हे तुमच्या डोळ्यासमोर मी प्रूफ दिलेला आहे। तर आपल्याला हे जे वाया घालवलेले जे केळीचे आहे तर ते केळी सिंपल आपले कच्चे केळं सुकवून कडक करून ते मिक्सर मधून ग्राइंड करून त्याची पावडर तयार करून हे जे पावडर आहे हे सौंदर्य प्रसाधने वेगवेगळे जे ब्युटी पार्लर मध्ये हे केळीचं पावडर हे वापरल्या जाते चांगल्या स्किन साठी। तर आपण आपल्या याच्याकडे वळू। आपला आजचा पहिला जो बिझनेस आहे तो म्हणजे की शेती साहित्य विक्री। शेती साहित्य विक्री हा 365 दिवस चालणारा हा व्यवसाय आहे आणि नेहमीच हे काही ना काही शेतकऱ्याला हे लागत असते। आणि मोठ्या प्रमाणात जे आहे शेती साहित्य विक्रीचा हा जो बिझनेस आहे तो भारतभर करोडो रुपयाचा असा बिझनेस आहे। त्याच्यामधला आपल्याला 1% अर्धा % जरी शेअर्स मिळाले तरी हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि छोटे छोटे साहित्य डीप स्प्रिंकलर बेंड त्याचे एंड कॅप हे छोटे छोटे साहित्य हे 365 दिवस लागणाऱ्या गोष्टी हे शेतकऱ्यांचे आहे। त्यानंतर दुसरा व्यवसाय म्हणजे दाल मिल। दाल मिल मध्ये आपण पाहू शकतो, दाल मिल मध्ये फक्त दाल बनवण्याचाच एक व्यवसाय नाही आहे, तर डाळी सोबत आपण जे आहे जे काही आपलं धान्य आहे किंवा जे बियाणं आहे त्याचे पेरणीसाठी लोक त्याचे शुद्धीकरणासाठी हे दाल मिलचा वापर करतात। त्याच्यामध्ये आपलं वेगवेगळे जे डाय चेंज करून आपण त्याच्या माध्यमातून हे प्रत्येक सीझन नुसार वेगवेगळा व्यवसाय आणि अत्यंत कमी भांडवलीमध्ये हा व्यवसाय चालू होणारा हा व्यवसाय आहे आणि अनेक शेतकरी बांधव हा व्यवसाय करत आहे। त्यानंतर आहे गांडूळ खत निर्मिती। गांडूळ खत निर्मिती हा शेतकऱ्याला पूरक असा व्यवसाय आहे आणि घरच्या घरी आपण हा व्यवसाय करू शकतो। आपले कितीतरी बांधव आहे लाखो करोडो रुपये या व्यवसायाच्या माध्यमातून हे कमवत आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळत आहे। तर त्यानंतरचा आपला जो व्यवसाय आहे तो म्हणजे पशुखाद्य निर्मिती। पशुखाद्य निर्मिती जे आपण पाहतो की आज आपल्या शेतकरी बांधवांना कितीतरी प्रत्येक गावागावात आज गाई म्हशी 10-10 15-15 म्हशी आहे आणि त्याच्यासाठी जे दूध वाढीसाठी जे लागणारा गोल्ड पेंड आहे तर गोल्ड पेंड जे आहे हे प्रत्येक शेतकरी बांधव आपलं विकत आणत आहे, पण जे बॅग जे शेतकऱ्याला 1300 रुपयात पडत आहे ते आपण घरच्या घरी फक्त 700 रुपयात हे गोल्ड पेंड तयार करू शकतो। म्हणजे आपल्या अर्ध्या किमतीमध्ये ज्या लोकांकडे गाई म्हशी आहे 10-15 म्हशी आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट असा ऑप्शन आहे। हे गोल्ड पेंटची बनवण्याची मशीन मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहे। अत्यंत कमी पैशात ही मशीन आपल्याला मिळते आणि फक्त मका आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मक्याच्या माध्यमातून जे काही प्रोटीन युक्त पावडर वगैरे ते टाकून आपण घरच्या घरी हे गोल्ड पेंट हे तयार करू शकतो। असा सुंदर असा व्यवसाय हा आपला इथं आहे। त्यानंतर 5वा व्यवसाय मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे। ज्या लोकांकडे थोडाफार पैसा आहे, ज्यांची कॅपॅसिटी चांगली आहे, त्यांच्यासाठी जे कोल्ड स्टोरेज आपण जर विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये किती कोल्ड स्टोरेज आहे, पण जे फळबागायतचे कास्तकार आहेत तर ते सुद्धा आजच्या स्टेजमध्ये समजा आज मालाला भाव नाही आहे,
पण जर का कोल्ड स्टोरेजची जर सुविधा जर उपलब्ध असली तालुक्यात, तर आपले जे शेतकरी बांधव आहे भाव भेटेपर्यंत 3 महिन्यापर्यंत हे आपलं धान्य किंवा फळ हे त्या कोल्ड स्टोरेजला ठेवू शकतात, ज्याच्या माध्यमातून कुठेतरी 2 पैसे हे आपल्या शेतकऱ्याला जास्त मिळणार आहे। त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना आवर्जून विनंती आहे, ज्याच्याकडे कमी इन्व्हेस्टमेंट असेल त्यांनी कमी इन्व्हेस्टमेंटचे आणि ज्याच्याकडे जास्त असेल त्यांनी कोल्ड स्टोरेज सारखे उपक्रम करण्यास काही हरकत नाही। तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की तुम्ही कुठला ना कुठला हा व्यवसाय सुरू करावा आणि आपली वेल्थ बनवण्याचा प्रयत्न करावा। असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे वी मेक बिझनेसच्या माध्यमातून। धन्यवाद।